छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा खरा इतिहास। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तोरण 16 जानेवारी 1681 हा दिवस संभाजी राजांच्या राज्याभिषेकासाठी निश्चित करण्यात आलेला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 6 वर्षांनी व राजांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 एप्रिल 1680 नंतर जवळपास 9 महिन्यानंतर संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला। मधला संपूर्ण काळ हा स्वराज्याचे विस्कटलेली घडी बसवणे, भावी युद्धाची तजवीज करणे व रयतेच्या कल्याणाच्या योजना बनवण्यात गेला। यावरून हे नक्की स्पष्ट होते की संभाजी राजांना छत्रपती होण्याची बिलकुल घाई नव्हती, परंतु राजाची रयतेबाबतची जी कर्तव्ये असतात ती मात्र नेटाने पार पाडाव्यास राजाने अगोदरच सुरुवात केलेली होती। राज्याचा वारसदार म्हणून आपली योग्यता सिद्ध करूनच पुढची वाटचाल करण्याची धमक त्यांच्यात होती आणि ते तसे वागले होते। उदाहरणार्थ चराईचा कर रद्द करणे, जे लोक किल्ल्यावर संरक्षणासाठी राहावायचे त्यांची गुरे गड पायथ्याला चरत, त्यामुळे त्या लोकांच्या उत्पन्नात थोडीशी भर पडे। शिवाजी राजांची प्रथा शंभू राजांनी कायम केलेली होती। तसेच तुकाराम महाराजांचे चिरंजीव महाजी बाबांना वर्षासनाची मोहीम वार्षिक अनुदान करून दिलेले होते। शिवाजी महाराजांनी सज्जनगड व चाफळसाठी दिलेली वर्षासने चालू ठेवलेली होती। चाफळच्या उत्सवात मुसलमान लोक अनेकदा गोंधळ घालून यात्रेकरूंना त्रास देत असत। त्या उत्सवात छत्रपती संभाजीराजांनी संरक्षण पुरवले होते। चिंचवडचे मोरेश्वर गोसावे यांना काही गुंडांकडून त्रास होई, त्यांनाही त्यांनी संरक्षण दिलेले होते। केळशीचे अवलिया फकीर बाबांचे वर्षासन कायम केले होते। या सर्व गोष्टीवरून हे अगदी स्पष्ट होऊन जाते की शिवाजी महाराजांचे धोरण छत्रपती संभाजीराजे तंतोतंत पालन करीत होते। कुठेही संभाजीराजांनी आपल्या कर्तव्यात, मग ते लष्करी असो व मुलकी, त्यामध्ये कमतरता कुठेच ठेवलेली नव्हती। राज्याभिषेकाचा दिवस निश्चित झाल्यावर राजांनी पुरोहित म्हणून गागा भट्टांची निवड केलेली होती। तसे महाराष्ट्रात कोणी ब्राह्मण राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे पुरोहित घेण्यास तयार नव्हते, त्यामुळे दूर काशी क्षेत्री राहणाऱ्या गागा भट्टांवरच अवलंबून राहावे लागणार होते। शिवाय 6 वर्षापूर्वीच गागा भट्टांच्या हस्ते थोरल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, म्हणून गागा भट्टांना निमंत्रित करण्यासाठी खंडो बल्लाळ या तरुण कुशाग्र बुद्धीच्या सहकार्याला राजांनी काशीला पाठवले होते। परंतु खंडो बल्लाळ काशीला पोहोचून राज्याभिषेकाचे आमंत्रण देण्या अगोदरच तेथील नतद्रष्टे तेथे पोहोचले होते व त्यांनी आपल्या जातभाई गागा भट्टांचे कान फुंकलेले होते। ज्यांचा तुम्ही राज्याभिषेक करायचा तो छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र न्यायी नाही, अशी अफवा त्यांनी उठवलेली होती। धर्माला अनुसरून वागत नाही, अशा कागाळ्या त्यांनी उठवलेल्या होत्या। त्यामुळे संभ्रमित गागा भट्टाने आजारपणाचे कारण दाखवत येण्यास असमर्थता दाखवली होती। गागा भट्टांनी येण्यास असमर्थता दाखवल्याने संभाजी राजांना खूप दुःख झाले, परंतु मुहूर्त निश्चित करण्यात आला होता, त्यामुळे ठरल्याप्रमाणे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तो मंगलमय सोहळा पार पाडण्यात आला आणि त्याच रात्री संभाजी राजांनी स्वराज्याचे नवीन तोरण बांधण्याचा संकल्प आपल्या विश्वासू सहकारी व सेनापती यांच्या समोर मांडला। राज्याभिषेकाची आठवण म्हणून शिलंगन करण्याचे व सोने लुटण्याचा पक्का मनसुबा जाहीर केला। राजांच्या सूचनेनुसार हंबीरराव मोहित्यांनी लुटवायचे शिलंगनाचे सोने म्हणून सुरतेची निवड केली होती आणि राजांचा आदेश येण्याअगोदरपासूनच तशी त्याची जय्यत तयारी करून ठेवलेली होती। जाणत्या राजाचे जाणते सेनापती होते हंबीरराव, परंतु 4 चौघात हा मनसुबा हंबीररावाने प्रकट केला तो निवळ रणनीतीचा भाग म्हणून। शत्रूला गाफील ठेवण्यासाठी त्यांनी सुरतेची अवय उठवून दिली। तशी यापूर्वीही शिवाजी महाराजांनी 2दा सुरतेवर छापा टाकल्याने आता तेथे पुरेशी शिबंदी मोगलाकडून ठेवण्यात आलेली होती। शिवाय उंच आणि मजबूत तटबंदी सुरत शहराभोवती बांधण्यात आली होती। याचे हंबीररावांना पूर्व कल्पना होती। शत्रूचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करून दुसऱ्या ठिकाणी छापा घालण्याची योजना होती। खरा निशाणा होता तो वैभव संपन्न बुरानपूरवर। तापी नदीच्या काठावर वसलेले बुरानपूर म्हणजेच मध्य प्रदेश ही मोगलांची वैभवशाली नगरी असल्याने तेथील सुभेदारी औरंगजेब बादशाह आपल्याच एखाद्या जवळच्या नातेवाईकास देत असे। त्या नियमाप्रमाणे त्यावेळी बहादूर खान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा दूध भाऊ त्या ठिकाणी सुभेदार होता।
एक आठवड्यापूर्वीच बहादूर खान आपल्या पुतण्याच्या लग्नाला हैदराबादला निघून गेला होता, परंतु एव्हाही कोणी साधा सुद्धा नव्हता, तर तो हैदराबादच्या नवाबाचा भाऊ होता. म्हणून तोला मोलाची शान शौकत असलेली बारात घेऊन जावे या उद्देशाने त्याने बुरानपूरची ठाणबंद असलेली 8,000 सैन्यापैकी 3,000ची फौज आपल्या सोबत घेऊन गेला व बुरानपूरची जबाबदारी नायक सुभेदार काकर खान याच्याकडे दिली होती. 30 जानेवारी 1681च्या सायंकाळी 2 हरकारे धावत आले व त्यांनी काही दिवसापासून सुरतेच्या आसपासच्या जंगलात मराठे घोडेस्वार पाहिल्याचीच खबर दिली. त्यामुळे सुरतेवर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो अशी अटकळ येथील जनता व्यापारी व वखारवाल्यांनी व्यक्त केली. कारण यांच्यापैकी बऱ्याच जणांनी असा अनुभव यापूर्वी 20 वर्षा अगोदर पहिल्यांदा व 12 वर्षापूर्वी दुसऱ्यांदा शिवाजी राजांचा काळात घेतला होता. त्यामुळे सुरतेच्या सुभेदाराने तत्काळ हरकारे पाठवून बुरानपूरमधील जमेल तेवढी फौज सुरतेच्या मदतीला पाठवण्यासाठी काकर खानाकडे रवाना केला. प्रसंग मोठा अवघड होता. बहादूर खान स्वतः हैदराबादकडे शिवाय 8,000तील 3,000 फौज बरोबर घेऊन गेलेला होता. बुरानपूरच्या संरक्षणाकरिता शिलकी फौज फक्त 5,000 आणि त्या सुरतेवरून अशी खबर आणि फौज पाठवण्याची विनंती. काय करावे तरी काय, इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था. शेवटी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून फक्त 1,000ची फौज बुरानपूरच्या संरक्षणासाठी ठेवून बाकीची 4,000 फौज व दारुगोळा काकर खानाकडे ताबडतोब त्या सायंकाळी सुरतेकडे रवाना केली. थोड्याच वेळानंतर दुसरे काही हरकारे येऊन धडकले आणि पक्की खबर आली, मराठे बुरानपूरवर चालून येत आहेत. काकर खानाला या बातमीवर विश्वास बसणे शक्यच नव्हते. त्याने ताबडतोब त्या जासुदास खुलासेवार विचारून सेनापती कोण आहे याची माहिती घेतली, तर छत्रपती संभाजीराजे बुरानपूरवर जातीने चालून आले होते. गोष्ट विश्वास ठेवण्याजोगी बिलकुल नव्हती, कारण 15 दिवसापूर्वीच संभाजीराजे रायगडावर होते आणि त्यांचा राज्याभिषेक होत होता. एवढ्या लांब पल्ल्याचे अंतर एवढ्या कमी वेळात धावत्या घोड्यावरून सुद्धा कापणे शक्य नव्हते. मग विश्वास कोण आणि कसा ठेवणार? तेवढ्यात दुसरे 3 जासूद येऊन त्यांनी 3 कोसावर मराठ्यांची सेनापती हंबीराव मोहित्यांची नेतृत्वाखाली 15,000ची फौज लपत छपत येऊन दबा धरून बसल्याची खबर आणली. मराठ्यांनी आपल्याला चक्क फसवले असून आता एका बाजूने छत्रपती संभाजी स्वतः तर दुसऱ्या बाजूने सेनापती हंबीरावांची फौज. यापुढे आपल्या 1,000 फौजेचा काय टिकावं लागणार? अशा विवंचनेत काकरखान पडला. परंतु तो धाडसी नायक होता. त्याने व्यापाऱ्यांकडे वखारवाल्यांकडे असणारे सारे खाजगी रखवालदार मोठ्या हिमतीने गोळा करून थोडी फौज बांधली व निश्चय केला, सूर्योदयापूर्वी मराठे आपल्यावर चालून येण्या अगोदर आपणच मध्यरात्री मराठ्यावर चालून जाऊ व जे होईल ते पाहून घेऊ. परंतु मराठ्यांना नगरीत प्रवेश मिळू देणे परवडणारे नव्हते. म्हणून ते सगळे 1,500 लोक मरायला उदार झाले. अर्धे अधिक मराठे झोपेतच कापण्याचा डाव मांडला होता. त्यानुसार मध्यरात्री बुरानपूरचा मुख्य दरवाजा हळूच उघडला गेला आणि 1000भर घोडा आणि 1,500 बाजार बुनगा मोठ्या हिमतीने दरवाजातून बाहेर पडला. सलामीला स्वतः काकरखान होता. अर्धे अधिक घोडेस्वार दरवाजातून बाहेर पडत होते आणि तेवढ्यात बाजूच्या निकामी खंदकात दबून बसलेले मराठी घोडे खिंकळत बाहेर पडले. हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. जागच्या जागी कापाकापीला सुरुवात झाली. असा अनपेक्षित हल्ला काकरखानाला त्याच्या फौजेला अजिबात अपेक्षित नव्हता. स्वतः संभाजीराजे सर्वात पुढे घोडा फेकत हाणामारा तोडा असे गरजत आपल्या हातातील भावाने तलवार गरगर फिरवत होते. ज्वारी बाजरीची कणसे कापावेत तसे सणासण मोगलांच्या मुंड्या कापत होते. राजांचे साथीदार हे मोठ्या उत्साहाने मोगलावर तुटून पडले होते. काकरखान कसाबसा कुसाऱ्याच्या आत पळून जाण्यास यशस्वी झाला. त्याने कुसाचे द्वार आतून महत् प्रयासाने बंद करण्यास यश मिळवले आणि संभाजीराजांना हेच अपेक्षित होतं, कारण संभाजीराजांचे ध्येय बुरानपूरमधील संपत्ती हे होतं. निरपराध माणसे व सैनिकांशी त्यांचे काही वैर नव्हते. लढाईचे नाटक चालू ठेवण्यासाठी दरवाजावर फक्त 200-300 सैनिक ठेवून राजे सरळ बुरानपूरकडे वळाले. बुरानपूरमध्ये असलेल्या अनेक पुऱ्यापैकी बहादूरपुरा हा द्रव्याच्या बाबतीत खूपच भारदस्त होता. तिजोऱ्या आणि खाचाखच भरलेल्या संदुका इकडेच होत्या. रात्रीचेच दुकाने फोडायला सुरुवात केली.
तीनच कोसाच्या अंतरावर जंगलात तळ ठोकलेल्या हंबीररावांना त्यांच्या जासुदांनी खबर दिली. संभाजीराजे स्वतः बुऱ्हाणपुरात घुसले आहेत. खबर खरी आणि पक्की होती, परंतु रायगडावरून बुऱ्हाणपूर हे अंतर एवढ्या कमी वेळात कापले जाईल यावर मात्र विश्वास ठेवणे अवघड होते. परंतु शंभूराजे 5 दिवस व 5 रात्रीची अविश्रांत घोडदौड करीत फक्त 4000 फौज घेऊन बुऱ्हाणपूरवर चालून आले होते. आपल्या सेनापतीच्या सोबतीला स्वराज्याला निधी उपलब्ध करण्याच्या मोहिमेचा श्री गणेशा करण्यात आलेला होता. दुसऱ्या क्षणात हंबीररावांची 15000ची फौज राजाच्या मदतीला धावून आली होती. रात्रीच्याच फौजेला फौजा मिळाल्या. बहादूरपुरा लुटायला सुरुवात झाली. राजाने आणि सेनापतींनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून कोणत्याही प्रकारे बातमी बाहेर फुटणार नाही याचा बंदोबस्त केला. बाजूलाच शिखांचा कर्णपुरा होता, त्याला वेढा घातला व शिखांना निशस्त्र केले गेले. तिजोऱ्या, संदुका त्याचबरोबर तळघरे यांची तपासणी केली गेली. धरतीच्या पोटातील लक्ष्मी उकरली जात होती. हिरे मोत्यांनी खोगेरे भरली होती. मोठमोठी गाठोडे गाढवांच्या खेतरांच्या तटांच्या पाठीवर चढवली गेली होती. संपूर्ण 2 दिवस लूट चालू होती. जवळपास 1 करोड होनांची दौलत प्राप्त झाली होती. स्वराज्याचे तोरण बांधले गेले होते.